झोपी गेलेल्यांना जाग करण्याची हीच योग्य वेळ म्हणत फडणवीसांचं ट्विट। सकाळी 10:30 वाजता फडणवीस कोणता मोठा गौप्यस्फोट करणार याची उत्सुकता। फडणवीसांनी भर सभेत ऐकवली सज्जाद नोमानींची वोट जिहाद ऑडिओ क्लिप। मताच्या धर्मयुद्ध लढण्यासाठी तयार राहण्याचं आवाहन। नोमानींची क्लिप शेअर करत शेलारांकडून महाविकास आघाडीवर हल्लाबोल। सचिन सावंतांचं प्रत्युत्तर। शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना दिलासा। क्राईम ब्रांचकडून जोगेश्वरीच्या कथित भूखंड घोटाळ्याची फाईल बंद। वायकरांनी सर्व परवानग्या घेतल्याचं तपासात उघड। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याची अजित पवारांची स्पष्टोक्ती। मुख्यमंत्र्यांची निवड महायुती आमदारांच्या बैठकीतच। सोबत काम केलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये विलासराव देशमुख सर्वोत्तम। अजितदादांची प्रांजळ कबुली। प्रचार संपण्यासाठी उरले शेवटचे 3 दिवस। राज्यात निवडणूक प्रचाराला वेग। पंतप्रधान मोदी माझा बूथ सर्वात मजबूत कार्यक्रमात पक्ष कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन, तर राहुल आणि प्रियंकाच्याही सभा। आदित्य ठाकरेंविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल। मुंबईच्या धोबी घाट परिसरात अनेक इमारतींवर निवडणूक जाहीर झाल्यावर सीसीटीव्ही लावल्याची तक्रार। लोकसभेला गंमत केली, विधानसभेला केली तर जम्मत होईल। अजित पवारांचा मतदारांना गर्भित इशारा, तर ज्यांना पदं दिली तेच माझ्या विरोधात गेल्याची ही खंत। कांद्याच्या वाढत्या भावाची मुख्यमंत्र्यांकडून दखल। मर्यादेबाहेर साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश। झाशीमध्ये महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या नवजात शिशु वॉर्डात भीषण आग। 10 अर्भकांचा मृत्यू। मुख्यमंत्री योगींकडून 12 तासातच रिपोर्ट देण्याचे आदेश। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये 4 रनवे बनवणार। केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची घोषणा। 2 ऐवजी 4 रनवे उभारण्यात येणार असल्याचीही माहिती। चौथ्या T20 सामन्यात भारताचा साऊथ आफ्रिकेवर दणदणीत विजय। तिलक वर्मा आणि संजू सॅमसनची शतकी खेळी यशस्वी। सामन्यासह भारतानं मालिकाही जिंकली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।